उपस्थित सर्वच मान्यवर, माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही कारण का कार्यक्रमाला उशीर झालाय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि व्यासपीठावर आणि समोर बसलेले सर्वच मान्यवर आणि आमचे पत्रकार मित्र, आज या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आपण सगळे इकडे जमलेलो आहोत. प्रथमच मी खऱ्या शिवसेनेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. हे स्वागत करत असताना मला ज्यांनी हे लेखी निवेदन दिलं, सावंत साहेब, मला या लोकांचं खरोखरच कौतुकी वाटतं आणि वाईटही वाटतं. हा साखव जो या साखवाचा जो उल्लेख केला गेला, तो साखव राणे साहेबांच्या काळात बांधला गेला. तो 2023 ला कोसळला आणि मला वाटतं जे आपले ज्यांनी प्रस्तावित केली, मला माहित नाही कदम, त्यांनी बोलता बोलता सांगितलं की लोकसभेला आपण 27 मतांनी इथे मायनस होतो आणि विधानसभेला 111 मतांनी मायनस होतो. 10 वर्ष आपण हे सगळं बघत आलात. 2023 मध्ये हा सगळा विषय घडला, तरी पण प्रामाणिकपणाने तुम्ही जिथे होतात तिथे तुम्ही मतदान केलं म्हणून तुमचं विशेष कौतुक करतो. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला ते हे काम करू शकले नाही. खरा विषय मी जेव्हा दादासाहेब यांना विचारला आणि संजयजी पडते यांना विचारला, साहेब याचा कॉस्ट किती निघेल, याचा खर्च किती निघेल, तर खर्च 60 लाखाचा आहे. मी मंदिरात शब्द देतो 100% मी हे काम पूर्ण करणार, जास्त कालावधी लावणार नाही. पण हा खर्च काय सावंत साहेब मोठा नाही, आयर साहेब का मोठा नाही, आणि ते पूर्वीचे का करू शकले नाही त्या वादात मी जाणार नाही. मी कोणावर टीका करणार नाही, कारण का आपण सगळ्यांनी 2024 मध्ये मला निवडून दिलं आणि माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की कुठल्याही टीका टिप्पणीमध्ये न जाता आपल्या मतदारसंघामध्ये ज्या अपेक्षा आहेत लोकांच्या त्या 100% कशा पूर्ण करायच्या आणि त्याच्यासाठी उरलेली जी काय 4-4.5 वर्ष आमदारकीची घालवायची, कुठल्याही वादात जायचं नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की हा साखवाचा विषय तर मी 100% करीनच. आयर साहेब, तुम्हाला अजून कुठले शब्द द्यायचे गावाला तेही तुम्ही देऊन टाका, कारण का आपला अजेंडा हा विकासाचा असला पाहिजे. वेताळ बांबाडे जसं गाव मोठं आहे, राजकारण आपण आपल्या मनोगतातून सांगितलंय. हे गाव मायनस होतं आणि ते प्लस होईल म्हणून मी आयर साहेब आलेलो नाही. हेही माझ्या मतदारसंघात एक गाव आहे, ही एक माझी वाडी आहे. या उद्देशाने मी आणि सावंत साहेब इथे आलो की कोणी विकासामधून वंचित राहता कामा नाही, एकही वाडी वंचित राहता कामा नाही. म्हणून आम्ही इथे प्रवेशाच्या कार्यक्रमाला आलो. मला या गोष्टीची जाणीव आहे, सावंत साहेबांनाही आहे की 10 वर्ष आणि 10 वर्षामध्ये कुठलेला विकास हा एका वर्षात काही दुरुस्त होत नाही. माझ्याकडे काय जादूची काठी नाहीये किंवा सरकारकडे नाहीये, पण नियोजन आहे. जिथे नियोजन कमी पडत होतं मागच्या 10 वर्षामध्ये, जे जुने जाणते त्यांना लक्षात येईल ही कामं 2014 पूर्वीच कशी होत होती. आयर साहेब आपलाही त्याच्यामध्ये नॉलेज चांगलं आहे की हा जो सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर आपण जे मंत्रालयामध्ये मांडत असतो, वेगवेगळ्या मंत्र्यांना आपण जे भेटत असतो, ते कशासाठी भेटत असतो, आपल्याला वैयक्तिक काय मागायचं नाहीये. या मतदारसंघामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जे पैसे येणे अपेक्षित होते, ज्याला सरासरी आपण म्हणतो ना, सरासरी पाऊस पडून गेला, जे सरासरी पैसे अपेक्षित होते ते पण आयरी साहेब आले नाहीत. म्हणून हे भांडण आहे, म्हणून हे कष्ट घ्यावे लागतात आणि घ्यायची आमची तयारी आहे. आम्ही काय कारण सांगायला इथे आलेलो नाही, पण आव्हान मोठं आहे. मी जेव्हा तुम्हाला सांगतो हे 100% करून देणार, त्याची तयारी, त्याचं नियोजन माझ्या लोकांनी सुरू केलं आणि ते अंतिम टप्प्यावर किंवा अंतिम त्याच्या त्या नियोजनाचं किंवा त्याच्या त्या करण्यासाठी, इम्प्लिमेंटेशनसाठी आम्ही सगळे कामाला लागलो. आम्हाला दुसरं कामच नाही.
उडाळ मालवण एवढंच फक्त टार्गेट आहे लक्षात ठेवा. या प्रेसवाल्यांना विचारा, मी आता प्रेस कॉन्फरन्स घेत नाही, मी कुठल्याला स्टेटमेंट देत नाही, कारण का ते करत बसलो तर तुमच्यावर दुर्लक्ष होणार. ज्यांना स्टेटमेंट द्यायचं त्यांना स्टेटमेंट देऊ द्या, तुमच्यावर आम्ही दुर्लक्ष करणार नाही हे सांगण्यासाठी आज इकडे आलो. 100% तुमची कामं आम्ही पूर्ण करणार. तुम्ही आज ज्या विश्वासाने आमच्याकडे आलेला आहात त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. आता याच्या अगोदरही तिरोड्याला मी आणि सामंत साहेब एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला होतो, तिथे आम्ही तेच सांगितलं की कुठलंही कुटुंब सोडताना वेदना होतात, पण नवीन कुटुंबामध्ये जाताना काही शंकाही असतात. आता कसल्याही शंका तुम्ही मनामध्ये ठेवू नका. त्या कुटुंबामध्ये तुम्ही होतात हे या कुटुंबामध्ये आल्यानंतर तुम्ही विसराल, असा कुटुंबामध्ये तयार करू. आणि सामंत साहेबांची जी काम करायची पद्धत आहे, मला आपल्या सगळ्यांसमोर सामंत साहेबांच्याही कामाचं कौतुक करायचं आहे. हे सगळं काम मी आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं कारणच एवढं की मला सामंत साहेबांनी सांगितलंय की मंत्रालयामधून जो पैसा आणायचा आहे, जो फंड आणायचा आहे, ते काम तुझं आहे. इथे संघटना सांभाळायची जबाबदारी माझी आहे. आणि म्हणून मी जे काही दिवस मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये राहून, विधान भवनामध्ये राहून हे सगळं खेचून आणू शकतो किंवा भेटू शकतो, मला वेळ मिळतो, ते मनाचा मोठेपणा आणि मनापासून कौतुक मी त्यांचं करतो. की ते मागच्या कार्यक्रमातही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि शिवसेनेमध्ये होणारा प्रवेश ह्याची जर आकडेवारी जर तुम्ही मोजली तर सामंत साहेब महाराष्ट्रामध्ये 1 किंवा दुसऱ्या क्रमांकावर असतील. एवढे प्रवेश, जिथे नजर जाईल तिथे प्रवेश लोक आमच्याकडे येत आहेत, कारण का त्यांचं संघटन कौशल्य आणि माझं जे काय आपण बघून आपण जे माझ्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासावर आम्ही हे सगळं काम उभं करणार. हा विश्वास आम्ही तुम्हाला देतो. नागेश आहेर साहेब, गाडीमध्ये चर्चा होत असताना मी सामंत साहेबांना, नंतर तुम्ही विचारा मी काय बोललो, तुमची आणि त्यांची क्वालिटी एक मॅचिंग आहे की समोरचा जोपर्यंत हो बोलत नाही तोपर्यंत तुम्ही पाठ सोडत नाही. आणि ती क्वालिटी खरोखरच शिकण्यासारखं आहे. तरुण यांनी खरोखर तुमचं मनापासून मी कौतुक करतो. आणि सामंत साहेबांना मी बसल्यावर जेव्हा तुमचं कौतुक करत होते बोललो, पहिलं जिल्ह्यामध्ये किंवा उडाळ मालवणमध्ये विभाग प्रमुख दिल्यानंतर दादासाहेब मला असं वाटतं पहिला बॉम्ब टाकला तर तुम्ही टाकला. आणि असेच तुम्ही बॉम्ब राजकीय टाकत राहा, काही हरकत नाही. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्हाला काही वेगळं सांगायची काही गरज नाही. तुम्ही आमच्या कुटुंबातलाही भाग आहोत. आपण सगळे आज या शिवसेना कुटुंबात आलात. शिंदे साहेबांना अभिप्रेत असणारा पक्ष, आहेर साहेब, सामंत साहेब, आपण सगळे, आणि दत्ता सामंत आपण सगळे, करंजकर, विनायक राणे, आमचे संजय पडते, आमच्या पडते मॅडम, सगळे आम्ही शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेला पक्ष मानतो. खरी शिवसेना ही तळागाळापर्यंत कशी आहे त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही करतो. आज तुम्ही कुटुंबात आलात, तुम्हालाही ताकद दिली जाईल. चांगला पक्ष उभा करू आणि तुम्हाला जो विकासापासून तुम्ही जे वंचित राहिलेला आहात ते आजपासून योग्य वेळेला लाईट आली, आजपासून तुम्हाला ती खंत मनामध्ये जाणवणार नाही याची मी तुम्हाला आज शब्द देतो. आपण परत एकदा शिवसेना कुटुंबामध्ये आलात, मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.